कराड शहर महानगरपालिकेचं 15 तारीखला इलेक्शन आहे आणि 16 तारीखला या महापौराचं जो विजयी रथ निघणार आहे. गेले 1 वर्षापूर्वी परिवर्तन झालं आणि भाजपने सत्ता इथे खेचून आणली. गेली 35 वर्ष बहुजन विकास आघाडीची असलेली सत्ताला सुरुंग लागलं आणि महायुतीचे सर्व उमेदवार ज्या पद्धतीने निवडून आलेत त्याच पद्धतीने आज महायुतीचा जो बोजवारा चाललेला आहे. आणि आज आपण प्रभाग 1 मध्ये आहोत. ज्यावेळी हे उमेदवार 4 उमेदवार आपल्यासमोर उभे आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार कशा पद्धतीने प्रचार चालू आहे आणि विजयी रथ जो तुमचा पुढे न्यायचा आहे तो कशा पद्धतीने असेल. दादा तुमचं नाव काय सांगाल. नमस्कार, माझं नाव महेश रामू धांगडा. मी प्रभाग 1 अ चा उमेदवार आहे आणि आमचा जोरात इथे प्रचार चालू आहे. प्रभाग 1 मध्ये डोंगरी, त्यानंतर आदिवासी पट्टा, शहरी पट्टा असा मोठा प्रभाग, सर्वात महापालिकेतला सर्वात मोठा प्रभाग आहे. एरिया खूप मोठी आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक घरोघरी जाण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक मतदाराला आवाहन करतो की आम्हाला मतं द्या, आम्ही तुमचा विकास करू. गेल्या 35 वर्ष ज्यांची सत्ता होती त्यांनी पूर्ण गावाकडे किंवा शहरात कुठेच लक्ष दिलं नाही. आता आम्ही मतदारांना आवाहन करतो की तुम्ही आम्हाला मतं द्या, आम्ही तुमचा विकास करू. भाजपा सरकार आल्यानंतर तुमचा सर्वांगीण विकास होईल असं आवाहन करतोय सर्वांना. ताई काय सांगाल, आपलं नाव सांगा. मंजुला प्रभाकर ओगे. ओगे ताई काय सांगाल की आता जे एवढ्या तुमच्याबरोबर लाडक्या बहिणी फिरतायत रात्रंदिवसभर आणि तुमचा विजय खेचून आणण्यासाठी प्रयत्न करतायत, काय सांगाल कसा प्रचार चालू आहे. प्रचार मस्त व्यवस्थित चालू आहे आणि सर्व आम्हाला गावकरी सहकार्य करतात. गावकडे सर्व सहकार्य करतात आणि कसं विजयी रथ कसा असेल तुमचा. आमचा विजय तर खूप मोठा असेल. नक्कीच. ताई काय सांगाल. नमस्कार, मी रजनी प्रवीण पाटील. ताई हा जो प्रचार चालू आहे प्रभाग 1 मधून गेले अनेक दिवस बहुजन विकास आघाडीची सत्ता होती आणि 1 वर्षात परिवर्तन झालं आणि हे परिवर्तन लाडक्या बहिणींनी सर्व केलं आहे. आणि जो आता जो घोडदौड आहे तुमच्या पाठी सर्व लाडक्या बहिणी तुमच्या तन मन धन रडून प्रचारासाठी ते लढत आहेत आणि विजयी रथ हा तुमचा त्यांना पाहायचा आहे. कसं सांगा कसा प्रचार चालू आहे. प्रचार तर खूप चांगला चालू आहे आणि खरंच ह्या लाडक्या ज्या बहिणी आहेत त्याच्यात काही वयस्कर पण आहेत, ते आम्हाला साथ देतात. आमच्या जोडीला आज 6 दिवस झाले ते फिरतात. साहेब पहिल्यापासून तुम्ही भाजपमध्ये कार्यकर्ते होतात का, कारण तुमचे मिस्टर भाजप कार्यकर्ते होते, काम करतात. हो, पहिल्यापासून तर नव्हते, मी आत्ताच आले. आणि मिस्टर काम करत होते पण मी पण होती त्यांच्या जोडीलाच होती. नक्कीच. बंधू काय सांगणार. एक वेगळ्या प्रकारचं उद्योगधंद्यामधून तुमचं घराणंच आहे आणि त्याच्यानंतर भाजपचं काम आणि बंधूंची मी मुलाखत घेतली होती त्यामुळे माझ्या सर्व गोष्टी लक्षात आल्या. काय सांगाल कसं ही निवडणूक तुम्ही पाहताय. उद्योगधंद्यामध्ये आमची घराणेशाही नाही आहे. माझा आवाज बसलेला आहे तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीचा आवाज हा पूर्ण वसई विरारमध्ये गाजलेला आहे. आम्ही घराणेशाहीवाले नाही आहेत. आम्ही एक चायवाला आहे, देश चालवतोय, आणि एक गायवाला जो आता 1 नंबर वॉर्डमध्ये बहुमताने निवडून येणार आहे पॅनल पूर्ण. आणि सगळ्यात जय जय श्रीराम, महायुतीचा विजय असो, श्रमजीवी संघटना जिंदाबाद. महायुतीमध्ये तुमच्याबरोबर बऱ्याचशा संघटना आहेत. आता श्रमजीवी संघटना आहे, शिवसेना आहे. काय सर्वांना एकत्र घेऊन हा जो प्रचार चालू आहे कशा पद्धतीने प्रचार चालू आहे. हे बघा, भारतीय जनता पार्टी, श्रमजीवी संघटना, शिवसेना आणि आगरी सेना ही आमची महायुती आहे. आणि जे छोटे मोठे संघटना आहेत त्यासुद्धा आमच्या जोडीला आहेत. आणि आम्ही डोर टू डोर प्रत्येकाच्या दारात जाऊन पाया पडून सगळ्यांना भेटतोय, मतं मागतोय. आणि समोरची जी सर्वांना वाटते जी मोठी पार्टी आहे ज्यांनी 35 वर्ष राज्य केले ते गावागावात जातात, गावातल्या लोकांना रस्त्यावर बोलवतात, खुर्च्यामध्ये बसतात साहेबांसारखे आणि लोकांना प्रवचनं देतात की आम्हाला मतं द्या. आम्ही तसं करत नाही आहेत. आम्ही 6 दिवस झालो फक्त आणि फक्त चालतोय प्रत्येकाच्या दारात, प्रत्येकाच्या गावात, प्रत्येकाच्या डोंगरावर असू दे गाव, एकही घर, एकही गल्ली आम्ही सोडलेली नाही आहे. ज्या गल्लीत जातो तिथे एकच प्रॉब्लेम आहे पाण्याचा. लोक बोलतात की आम्हाला ड्रमने पाणी आणावं लागतं. मग 35 वर्ष ह्या पार्टीने केलं काय, तर ते प्रत्येकजण बोलतोय की बदल आम्ही घडवणार आहेत आणि जनता आमच्या जोडीला आहे. आणि विजय हा भारतीय जनता पार्टीचाच होणार. महापौरसुद्धा भारतीय जनता पार्टीचाच बसणार. साहेब तुम्ही सांगितलं पाण्याचे प्रश्न आहेतच, पण असे कुठचे प्रश्न आहेत की लोक तुम्ही जातात त्यावेळी लोक तुमच्याबरोबर चर्चा करतात ते त्यांची मागणी आहे. सगळ्यात महत्त्वाचा पाण्याचा विषय
स्ट्रीट लाईटचा विषय, रस्त्याचा विषय आणि तुंबलेल्या गटारांचा विषय आम्ही बिल्डिंगमध्ये फिरल्यानंतर प्रत्येकाने दाखवलं, आम्ही बघितलं की हा प्रश्न आमचा सॉल्व करा. आम्ही बोललो भारतीय जनता पार्टी देशामध्ये आहे, महाराष्ट्रात आहे. आज आपली भारतीय जनता पार्टी महानगरपालिकेत आल्यानंतर, आपला विजय झाल्यानंतर, विजय तर होणारच आहे, ही सगळी कामं आम्ही पूर्ण ताकदीने करण्याचा प्रयत्न करणार. जी काय छोटी मोठी कामं राहतील पण कामं थांबणार नाही आहेत की भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक काम करत नाहीत, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काम करतोय. आणि भारतीय जनता पार्टी घरोघरी आज एवढा समूह तुम्ही याच्यापूर्वी फक्त एकाच पार्टीचे बघत होतात, आज गल्लोगल्ली फक्त भारतीय जनता पार्टी दिसते. धन्यवाद. साहेब, काय सांगाल? तुमच्याबरोबर नवतरुण आहेत आणि नवतरुण उद्योगधंद्यामध्ये आले पाहिजेत, व्यवसायामध्ये आले पाहिजेत, चांगल्या प्रकारचे नोकरी धंदे लागले पाहिजेत. महानगरपालिका ही आपली देशाच्या कानाकोपऱ्यामधून पण वसई-विरारचं नाव घेतलं जातं. काय सांगाल तरुणांना संदेश काय? हाच महत्त्वाचा प्रश्न सांगितलं तुम्ही. उद्या मुख्यमंत्री साहेब सर्व बहिणींचे लाडके भाऊ बंधू देवेंद्र फडणवीस साहेब येणार आहेत. ते सगळ्यांना संबोधितील आणि सांगतील की आपण इकडे कुठले प्रकल्प आणलेले आहेत आणि आणणार आहोत. आणि माझं जनतेला आव्हान असेल की उद्या मुख्यमंत्री साहेबांच्या सभेला सर्वांनी यायचं आहे आणि चांगला प्रतिसाद द्यायचा आहे. आणि विजय हा भारतीय जनता पार्टीचाच होणार आहे आणि तो बहुमताने झाला पाहिजे, याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद. काय सांगेल, कसा प्रचार चालू आहे तुमचे उमेदवार निवडून आणण्यासाठी? आमचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही जोरदार प्रयत्न करत आहोत. सर्व भारतीय जनता पार्टी, श्रमजीवी संघटना, शिवसेनेचे सर्व गावातील नागरिक, आजी माझी जे कोणी आहेत, सर्व वृद्धांपासून लहान मुलांपासून सर्व प्रचारासाठी घरातून बाहेर निघालेले आहेत. लोक आता जाणून चुकले आहेत, विजय हा भारतीय जनता पार्टीचाच होणार आहे. काय सांगाल? आमचा जोरदार म्हणजे खूप जोरदार आमचा प्रचार चाललेला आहे आणि असा जोरदार अगदी शेवटच्या तारखेपर्यंत आमचा प्रचार चालू राहणार आहे. आणि हीच अपेक्षा करते की सगळ्यांनी अजून उद्या आपले देवाभाऊ येणार आहेत आणि देवाभाऊंना आपल्याला जोरदार प्रतिसाद तिथे दाखवून द्यायचा आहे की हा आपला महापौरही आपलाच असेल आणि नगरसेवक सुद्धा हे आपलेच असतील. काका, काय सांगाल? साहेब, आता नमस्कार. आता जे विरोधी पक्ष आहेत ते खूपचमध्ये त्यांचं पायाखालची जमीन पूर्ण हललेली आहे. कारण हे जो दिसतो माणूस आणि जे आमचे नगरसेवक पण आहेत ते खूप ताकदीचे आहेत. पायाखालची जमीन हललेली आहे. बंधू, काय बोलाल? एकूणच ही महानगरपालिकेमध्ये एकाधिकारशाही जी होती ती एकाधिकारशाही पूर्ण मोडीत काढण्याकरिता श्रमजीवी संघटना, भारतीय जनता पक्ष, शिंदे गट, त्यानंतर आगरी सेना आणि शिवसेना हे सर्व एकत्र येऊन या ठिकाणचा चाललेला जो काही महानगरपालिकेचा कालाबाजार आहे तो कालाबाजार या ठिकाणी थांबवून गोरगरिबांची कामं कशी त्या ठिकाणी होतील त्या उद्देशाने हे सर्व उमेदवार प्रत्येक घराघरात जाऊन ना आपली बाजू त्या ठिकाणी पटवून सांगतात. त्यामुळे या ठिकाणची जी काही जनता आहे ती जनता या निमित्ताने या महायुतीच्या सोबत आहे. त्यामुळे सत्ता परिवर्तन हे 100% आहे आणि उज्ज्वल भविष्यासाठी जर समजा या इकडच्या नागरिकांसाठी जर आवश्यक असेल तर महायुतीला सर्वजण कौल देणार आहेत. तुम्ही आता या ठिकाणी पाहत असाल. त्यामुळे सर्व उमेदवार हे आमचे त्या मानाने लोकांच्या हिताची काम करणारी मंडळी सर्व आहे. नक्कीच. आजी, काय सांगाल? तुमचं वय एवढं चांगलं असून आपले लाडके उमेदवार निवडून येण्यासाठी ह्या टायमाला पण तुम्ही फिरताय, कशा पद्धतीने विजय असेल? आता आम्ही या कितीक वर्ष आम्ही झगडतो लढतो, रस्त्यावर येऊन आम्ही लढतो. माझं केस कालं होतं ते आता पांढरं झालं तिथपर्यंत आम्ही लढतोय. पण आता आम्ही सर्व पाड्यापाड्यातून घराघरातून आणि मुलाबालासून आम्ही आता झगडतोय लढतोय. कारण आमची सत्ता आली पाहिजे म्हणून आम्ही झगडतोय. आणि मी एवढी वयस्कर झाले तरी माझे मुलाची मला कलकल आहे. माझा पोऱ्या, माझा नातू विजय झाला पाहिजे. जास्त वेळ घेणार नाही, कारण तुम्ही प्रत्येक मतदारावर पोहोचणं फार गरजेचं आहे आणि प्रत्येकाची भेट होणं गरजेचं आहे. शेवटचा प्रश्न आहे, सर्व मतदार बोलणार आहेत. बंधू, बोला. नमस्कार, मी तालुका प्रमुख आहे शिवसेना शिंदे गटाचा. आता तुम्ही बघू शकता इथे जो प्रचारासाठी जो जनसमुदाय आहे आणि खरोखरच लोकांची कलकल आहे त्यांच्या बाजूनी आणि महायुतीचे जे उमेदवार आहेत ते आम्ही प्रचंड मताने विजय करण्याचा इथे प्रयत्न करू. आणि शिवसेना कायमच महायुतीच्या जोडीला आहे आणि महायुतीतच राहणार आणि महायुतीचाच महापौर बसणार आहे असं काल आमदारांनी सांगितलंय. मी ज्यावेळी रात्री मुलाखत घेतली तेव्हा 100% इथे वसई विरार शहर महानगरपालिकेचा जो कोणी महापौर असेल तो भगवादारी आणि महायुतीचाच असेल. नक्कीच.
शेवटचं काय सांगाल, मतदारांना आव्हान काय कराल तुम्हाला निवडून देण्यासाठी? पूर्ण मला नाही प्रभाग 4 मध्ये मला पॅनलचे नाही उमेदवार. भारतीय जनता पार्टीला निवडून द्यायचं आहे. मी मगाशीच बोललो, नगरसेवक एक नाही, नगरसेवक आमचे कार्यकर्ते सगळे नगरसेवकाच्या ताकदीचे आहेत आणि भारतीय जनता पार्टीचाच विजय होणार. आणि सर्वांना आवाहन करतोय की सर्वांनी घरून निघायचं आहे 15 तारखेला आणि भारतीय जनता पार्टीला बहुमतानं जिंकून द्यायचं आहे. बटन समोर दादागिरी आणि गुंडशाही संपवायची आहे. आपण विरोधकांचा जे काय केलेलं आहे त्याबद्दल बोलत नाही, आम्ही विकासाबद्दलच जास्त बोलतोय. पण हे बोलणं सुद्धा गरजेचं आहे, कारण ह्यांना दुसरं काही दिसत नाही, फक्त दादागिरीच दिसते. नमस्कार. आताच आपण पाहिलं की महायुतीचे उमेदवार होते आणि 4 उमेदवार, 2 ताई आणि 2 जे बंधू आहेत ते आज झगडत आहेत की या प्रभागामधून आणि वसई विरारमध्ये जो बहुमताने जो महापौर बसणार आहे तो महायुतीचा महापौर असेल आणि तो भगवाधारी महापौर असेल. गेले अनेक वर्ष ज्यांची सत्ता होती त्यांनी कामं केली नाहीत, लोक देशोधडीला लागले आहेत, तरुणांना रोजगार नाहीत, रस्त्याचे आणि गटारचे जे समस्या आहेत ते लवकरात लवकर मिटवण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त बहुमताने निवडून द्या आणि येणाऱ्या सर्व जी कामं आहेत ते आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू आश्वासन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.